नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। हे आहे दामोदर पुणे, हे आहे मनोज जरांगे यांच्या सोबत गेल्या 9 ते 10 पासून सोबत काम करणारे अमोल पाटील पुणे आणि कोपर्डीच्या जे 4 आरोपीपैकी एक की कोपर्डीच्या आरोपीवर ज्यांना 5 वर्ष जेल झालेले आहे त्यापैकी 20 महिने यांनी भोगले आणि आता हे 3 महिने जे आता खोटा गुन्हा दाखल केला 4 ते आमच्या समोर आहे त्यानंतर 3 महिने असे 20 आणि 3 23 महिने यांनी भोगलेले आहेत। म्हणून जरांगे यांच्या इशाऱ्यानुसार असं आता पुढं बोलतीलच काय जे काल जरांगे पाटलांनी ज्यांना SP ऑफिसरांनी भेट दिली माझ्यावर परिसर जेलाची रेकॉर्डिंग व्हायरल झाली का ती रेकॉर्डिंग 1 ते 1.5 वर्ष जुनी जेव्हा माझा विषय ह्याच्यावर माझा विषय ड्रायव्हर होण्यासाठी त्यांनी ती रेकॉर्डिंग काढली तर मग ते जो कोण आहे त्याला धमक्या देतो गोळ्या मारीन असं करेल तसं करेल तर मग ते आरोपीला कोणी पकडत नाही। मी आता काय न करून माझ्यावर त्यांनी केस टाकली, माझ्यावर मला 3 महिने जेलमध्ये घातलं, माझे वकील मॅनेज केले, वकिलाला पैसे दिले। आता हे म्हणतात माझ्याकडे काहीच नाही, माझ्या घरावर तुमची पत्र पण वकिलाला द्यायला पैसे कुठून येते त्यांच्याकडे, त्यांच्या मुलाकडे, ह्यांच्या बायकोकडे, ह्यांच्याकडे 1.5-2 लाखाचं आयफोन कुठून येते, त्यांच्या घरात 1-1, 2-2, 4-4 लाखाचा सोफा हे कुठून येतो आणि म्हणतात माझ्याकडे काहीच नाही। माझ्याकडे काय, माझ्या घरी जाऊन बघा ना माझा संघर्ष काय, ह्याच्यासाठी काय नाही केलं। ज्या टायमाला कोपर्डीच्या आरोपीवर आम्हाला त्यांनी सांगितलं की आपल्याला त्याच्यावर हल्ला करायचा, मी नांदेडला होतो त्या दिवशी, मला ह्याने बोलून घेतलं, मी नांदेडहून ट्रॅव्हल्स मी डायरेक्ट खेडगावला आलो, सचिन कुलकर्णीच्या घरी होते थांबलेले, पहाटे 3-3:30 वाजता मी तिथे आलो असतो। मग मला तिथं सांगितलं ह्याने आपल्याला असं करायचं, मला हे सोपं नाही, कोर्टात करणं म्हणजे कायदा आपण हातात घेतल्यासारखं आहे। पण त्या टायमाला होती होती आपली एक दिवस होता 25 वर्ष का 25 वर्ष तर म्हणले मग आपण गुणरत्न सदावर्तीला मारायला जाऊ तर आम्ही पुण्याला गेलो, आम्ही वाघुरीला थांबलो, आमचे एक मित्रचं त्यांचं म्हणजे निधन झालं, ते आमची सगळी सोय केली वाघुरीला तर ते सुद्धा कॅन्सल झालं की ते घाबरले तिथं म्हणजे मुंबईमध्ये जर आपण केलं तर ह्याला म्हटलं गेली कुठं, मग तिथून पुढं आम्ही गावाकडे आलो, गावाकडे आल्याच्या नंतर मग ह्याने प्लॅन केला म्हणजे आपण कोपर्डीच्या आरोपीला मारलो तर आम्ही एक मडी बघा कार्यक्रमाची मडी 30 गाव पाशी मडी येते तर तिथं विश्राम ठरवलं, त्या विश्राम करायला आमचं काम होता तिथले मरकड मित्र आमचे एकनाथ मरकड त्यांच्या घरी आम्ही भरपूर वेळेस गेलो तर ते आमच्या तिथं जेवायचे बेसन भाकरी आम्हाला सर आलं हे काय म्हणले नारायणगडाचा कार्यक्रम कॅन्सल झालाय तर ह्या कार्यक्रमाला बुक छान होते, बुक पावत्या ते पैसे घेतले त्यांच्याकडे असते त्यांनी खर्चले असते आपल्याला काय बाकीचं गेलं त्यांना ते लगेच आम्ही त्या गडाला लई पवित्र मानतो। सुरेशांना धसकडे गेलो, जयदशीर सागरकडे गेलो होतं, धनंजय मुंडेकडे गेलो होतं तर ह्यांनी पैशाची मागणी केली आणि धनंजय मुंडे यांनी तर काही पैसे दिलेले ते सुद्धा नाही घेतले, म्हणजे तर नार्को टेस्टच करायचे, नार्को टेस्ट नाही जगाच्या पाठीवर कोणत्या चौकशा असतात टेस्ट असतात, मी माझा मेंदू काढून देणार तुम्हाला टेस्टच करायची ना काढा, मेंदू सुद्धा माफ काढून देतो तुम्हाला काय टेस्ट करायचं तर करा, पण असं विनाकारण आणि असले हे शेतकरी राजकारण करून तुम्ही एखाद्याच्या संसारात माते करू नका। एक दिवस ते वरला होतं तुमचे स्टंट आहेत काय जे तुमची कूटनीती तुम्ही स्वतःला काय म्हणता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार होते पण तुमचे विचार मला तर कुठे दिसत नाहीत, कारण महाराजांचे विचार असे होते महाराज स्वतःच्या मावळ्याचा इतिहास बघा आज महाराजांचा काय आहे, महाराजांच्या मावळ्याचा विचार आणि ह्यांचे विचार काय हे तर सारे मावळे संपून टाकले। अहो एखाद्या माणसासाठी जर आपण जर 10 रुपये खर्च केला ते माणूस आयुष्यभर उपकार विसरत नाही। मी ह्याच्यासाठी माझं 2 वर्ष आयुष्य करायला लावलं, मला नव्हता का वापर मी ह्यांच्या बाजूने कधी होतो बाबा, मी एवढा मोठा बी नाही ना, माझ्यावर काय आरोप केले नाही, कुठं दारू पितून बायकोकडे बघून त्या मावळीकडे बघून नाईकडे बघून तुम्ही काय नाही नाटक केली, तुम्ही विचार केला नाही ना, तुम्ही डुप्लिकेट दारूचा धंदा सुद्धा केलेला आहे
ते सुद्धा एक नार्को टेस्टमध्ये SIT मध्ये तुम्हाला पैसे माझ्याच मित्राने 1 लाख रुपये दिले दारूच्या धंद्याला, ते सुद्धा बुडले, तुम्ही दिले ते पैसे. तुम्हाला काय माझ्यावर जे काम तुम्ही आरोप केले त्या प्रत्येक तुम्ही एक आरोप करा, मी तुमच्यावर 10 आरोप करतो आज, आणि ते सारे सत्य आरोप होतं. तुम्हाला काय माझ्यावर हे करायचे, फौजदारी गुन्हे करायचे, माझी जामीन कॅन्सल करायची, तुम्हाला कोणाचा हात आहे ते काय तुमच्या मागे आज तुम्ही लय मोठे तास, मी एकदम सर्वसामान्य. तुमच्या मागे जनता, पोलीस डिपार्टमेंट तुमच्या बाजूने, नेते तुमच्या बाजूने, तुमची काय ताकद आहे तेवढी ह्या अमोल पुण्याला संपायला लावा. मी तुम्हाला समजले जाऊन द्या एकदा बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे फडणवीस साहेबांना माझी एवढीच विनंती, तुमचं ग्रह खातं काढून जरा गेटपाट करा, कारण मग हे तपास करतील त्या केसमध्ये, आणि तपास अधिकारी हेच पाहिजे त्या केसमध्ये, म्हणजे मग बरोबर मग जरा तपासणी काय असेल ते काय नाही. तुम्हाला माझी विनंती हात जोडून की फडणवीस साहेबांनी ह्याला ग्रह खातं ह्याच्या ताब्यात द्यावं, म्हणजे आमच्यासारख्या निर्दोष लोकांना हे बरोबर शिक्षा लावते, फाशीच्या लागतात. काय माझ्यावर मी तिळतिळ कसं वेळ असं मला माहिती, माझ्या तोंडाला काळं बांधलंच काय आणलंय, काय माझ्या घरावर दगड फेकच, काय माझ्या घरच्याला टोळाचेच, काय माझ्या कमेंट घाण. अरे आम्ही एवढं येऊन तर आम्ही कधीच सांगत नाहीत कुणाला आम्ही समाजासाठी एवढं केलं. तुम्ही तर काय आता मग खाऊनच उपोषण करतात ना, याचे मी पुरावे आहेत आमच्याकडे. सरांनी घेत असते, थोडा टाइम असते. मी नाही का समाजासाठी काय नाही केलं, मी समाजासाठी मी 2013ला बैलगाडी वडीत मुंबईला नेलेली मराठा आरक्षणासाठी, पायात चप्पल सुद्धा नव्हती, बैल नव्हते ना का, स्वतः वडीत नेली. आणि हे मी सांगतो, मी एकट्याने नाही वडीत नेली, माझं कल्पना माझी होती, इनामराव आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली 2013 बैलगाडी वडीत नेली. 14 दिवशी आम्ही मुंबईला गेलो होतो. तर आम्हाला माहिती आमचे काय हाल झाले, तर जे काय करायचं समाजासाठी एकदम निर्मळ मनाने करायचं, आणि ह्यांच्यासारखं श्रेय नाही घ्यायचं आम्हाला. कुठं प्रत्येक नेत्याला बोलणं उलट आमचे माझ्यावर माझ्या आई वडिलांचे संस्कार चांगले, तर माझ्यापेक्षा लहान वयाने असलं तरी मी त्याला आवाज बोलतोय. तर मी धनंजय मुंडे साहेब बोललो की ह्यांच्या बुडाला एवढी आग लागली की ह्याला धनंजय मुंडेने सोडले. तुम्ही म्हणतात ना ह्यांचे मोबाईल तपासा, ह्यांचा CDR काढा, ह्या बाई मोबाईल आहेत आमचे. SP साहेबाला माझी विनंती आणि गृह खात्याला विनंती, हे CDR आमचे काढा, आम्हाला कोणचा नेता खतपाणी करीत होतो, ह्याच्या जर काही निघलं तर मी जी शिक्षा आहे ती भोगायला तयार आहे. कोणता नेता नाही, समाजातला कोणी नाही, ही लढाई आमची. आम्हाला काही गरज नाही पाहिजे नेत्याची न्यायची, कारण हे कायदा सराला सारखा आहे. आम्ही जर सुपारीच घेतली असते तर आम्ही सुटलो असतो का. हे 4 शीट आहे आमच्याकडे, 4 शीट सुद्धा तुम्ही व्हायरल करा, त्याच्यात बघा काय हे काम धनंजय मुंडेने सुपारी दिली, धनंजय मुंडेचं मुळा CDR काढा, त्या 4 शीट मध्ये CDR आहे. ह्याला सवय कोणत्या नेते कोणत्या नेत्याला टार्गेट करायचं, कोणाला एकेरी भाषेत बोलायचं, आमच्या राष्ट्रात ते नाही. मी 96 कोटी मराठा आहे, मला असले आहे का छेपरी चाळी येत नाही तर. आणि हे ह्याला वाटत असेल कुठेतरी ह्याने हे बाबा. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो, आज एका माणसाचा एक माणूस आमच्याकडे पाठीला, अमोलला म्हणा काय बोलू नको, तुला काय पाहिजे ते सांग. आणि ते बी CDR मध्ये निघा. आता कोणाला फोन केला, इथं कोण आला, काय करायचं, पैशाचं मागं लागणार आम्ही नाही, तरी आम्ही 96 मराठी, तुमच्यासारखे नाही आली, फिरकी मराठी नाही आली. आणि ते सुद्धा CDR मध्ये निघेल. आता इथं कोणी फोन केला, किती पैशाची मला ऑफर दिलती, काय दिलती, मी पैशाचं मागं लागणार नाही. तुम्हाला काय खेळायचं ते खेळा नाही असं. या लढाईत मी एकटाच आहे. महाभारतात तरी 5 पांडवाकडून श्रीकृष्ण भगवान होते, पण माझ्या लढाईत कृष्ण आई माझा भाऊ, माझा संसार तोडका, माझी आई वडील, माझी आई भाऊजाई बायको, माझ्या घरी आज अशी पोझिशन झाली, सरासरी भीती वाढायला लागली, घरच्याची घाबरते. घरी जर 4-2 नवीन माणसं आली तर असं लटलट होते त्यांना. आज गेला मला मी सुद्धा घाबरतोय माझ्या घरच्या, मी वैयक्तिक माझ्या घराकडे मी घाबरत नाही. मी विहिरी पाय सोडलेले, मला कुणाला काय करायचं ते करा, तुमची काय शक्ती काय नेते, काय तुम्हाला कुठं हात तुमचे तिथून हात पुरवा, मग काय तुम्हाला माझ्या खेळायचं ते खेळा. मी हाबून थकलेली आणि थोकीतच राहणार. फक्त आहे का माझ्या घरच्या पस्तूर जर तुम्ही गेला तर मी तुमचा सरास भांड उघड करेन, कारण मी एवढा सोपा नाही. कारण तुमचा नाकापासून ते केसापासून मला सर माहिती, आणि तुम्ही किती इमानदार काय करतात काय नाही हे मला चांगलं माहिती. त्यामुळे उपोषण करणारा माणसाला कोणाला तुकारायला तंबाखू खाऊन तुम्ही उपोषण करतात, याचे मी पुरावे देतो. मी तंबाखू थुकलेला व्हिडिओ आहे माझ्याकडे, ते सुद्धा व्हिडिओ व्हायरल करेल जर तुम्ही जर जास्त बोलले तर.
काल काय म्हणले तुम्ही ह्याची जामीन कॅन्सल करा, ह्याच्यावर फौजदारी गुन्हे करा, असं करा तसं करा. गरज खातच तुमच्याकडे द्यावं लागेल. का सरकारची जाब आहेत तुम्ही? तसं असेल तर सांगा. एवढा नका अन्याय करू. औरंगजेबासारखं वागायचं सोडून द्या. तुमचे विचार टोटल सारे मला तसे दिसते. तुम्ही हर एक मावळा संपला जुना. तुम्ही सांगा शिवबा संघटना हे म्हणते तर जेव्हापासून हे उपोषणाला बसले तेव्हापासून ह्याच्या तोंडातून शिवबा संघटनेचं नाव निघलं का? आणि ह्याच्या जुन्या माहिती बघा, हे पुरावे माझ्याकडे. शिवबा संघटनेच्या नावाने आरोपीने कोर्टात मारलं. ह्याच्या बाईटच त्या साऱ्या बाईट शिवबा संघटनेच्या नावाने बाईट दिले. महाराष्ट्रातला समाज आम्ही कधीच ह्यांना विचारणार नाही. मी ह्याच्या प्रत्येक सुद्धा दुखत आहे असं तसं ह्यांच्या बाईट येतं. मग आता कुठे गेलं तुमचं प्रेम? आता कुठे गेलं तुमचं ती निष्ठा? आता कुठे गेलं तुमचं ते शिवबा नाव तोंडातलं? आता तर काय तुम्ही बापच झाला सारे नेत्याचे. तुमच्या मनात काय नेमकं म्हणजे? आणि समाजाचा कार्यकर्ता म्हणून मी स्वतः एक इंचही मागं सरलेलं नाही आणि त्यांना वाऱ्यावरती जिंदगी सोडणारही आहे. हे चार लोक बाहेर आल्याच्या नंतर तुम्हाला स्वतःहून सांगते की संघटनेनं त्यांना वाऱ्यावर सोडलं नाही. शेवटी हे कायद्याचं राज्य आहे आणि बऱ्याच वेळेला भाव आहे. ह्यांचं वागणं सर औरंगजेबासारखे. हे सगळे मावळे संपले. औरंगजेबाने काय केलं? स्वतःचा बाप मारला, आई मारली, भाऊ मारला. कशासाठी? त्या गादीसाठी का समजा राजा व्हायचे त्याच्यासाठी. मग ह्यांनी तेच केलं. ह्यांना वाटलं हे मोठे होते, हे रेसमध्ये येते, ते रेसमध्ये येते. ह्यांनी सारे चांगले चांगले मावळे ह्यांनी गमवले आणि ह्याच्यापाशी आहेत ते सारे कावळे. त्यांनी महानादी लागू नये. म्या जर SIT तर स्थापन होणारच 100%. SIT, नार्को टेस्ट, ED, CBI सर. आणि ह्याच्यात हे जर गटले तर ह्याचं सर भांड उघडं पडणार आहे. ह्यानी माझ्या नादी लागून नाही, माझ्याकडे गमवायला काहीच नाही. त्याच्यामुळं एखादा काय म्हणतात नागवेच्या कुणी नादी नाही लागत. आणि हे म्हणतात ना ज्याला कर काय त्याला डर काय. तुम्हाला कळत थांबा. आता मी 19 फेब्रुवारीला मी जालन्याला कलेक्टर ऑफिसला उपोषणाला बसणार आहे. उपोषणाला बसणार आहे मी. माझं टोटल मागण्या जोर मान्य होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. ह्यांना आणि दुसरी माझी एक विनंती मीडियावर तुम्हाला सांगतो. ह्यांना खारी, खोबरं, दूध, अंडे, दही, दूध, अक्रोड, बदाम काय जे असेल जे काय बाहेर देशातून विदेशातून फळं आणून ह्यांना खाऊ घाला. आणि ह्यांना एवढं पैलवान बनवा की त्या नागपूर टेस्टला यासाठी साऱ्या चौकशाला हे जायला आहे का सामोरे एकदम धष्टकष्ट राहिले पाहिजे. आणि झालं माझं काय ना मी चटणी भाकरीवर आहे. माझं शरीर मजबूत आहे पहिल्यापासून. इमानदारीचं आहे, कष्टाचं आहे, घाम काढून बनवलेलं आहे. त्याच्यामुळे मला काही अडचण नाही. फक्त तुम्ही तयारीत राहा. आता तुम्ही सर हे खाऊन आहे का एकदम बॉडी बनवा. तुमच्या किडन्या काय डॅमेज झाले असतील समजा घेऊन बसायला चालू तुम्ही काय जे केलं असेल ते आता एवढं मी हे करेल. तुम्ही जसं मग अपमान केला तसं मी नाही तुमचा करणार. तुम्ही एकदम मजबूत व्हा. मग तिथून पुढे आपण बसू. आणि राहिला धनंजय मुंडेचा विषय नार्को टेस्टचा. तुम्ही कुठं त्यांचं नाव घेतलं? त्यांच्या नावाने कुठे फिर्याद दिली? त्या टायमाला पण त्यांच्या नावाने फिर्याद नाही दिली. तुम्ही फिर्याद दिली कुणाच्या नावाने? माझ्या नावाने जे कुणी दिलेली. मग मी काय म्हणतोय, तुम्ही माझ्यावर आरोप केला ना, तुमची माझीच नार्को टेस्ट व्हायला पाहिजे ना. मी कोण आहे धनंजय मुंडे त्यांचं नाव घ्या म्हणायला? तुम्ही फिर्याद द्यायला पाहिजे होती. मग नाव घेतलं असतं. त्या फिर्यादी जर त्यांचं नाव असतं मी म्हणलं असतं घ्या कोण आहे ते नंबरकारी माझे कोण असते तर त्यांच्याकडे घ्या नाव. कोण कोणाचा आकार, कोणाला कोण संपवायचंय, कोणाचं काय निघत तसल्या धमक्या मला देऊ नका. ह्याच्यावर फौजदारी करेल, ह्याच्यावर ह्याची जामीनच कॅन्सल करेल. तुम्ही तर लय मोठे सर्व म्हणतो जे मी तर म्हणतो तुम्हाला न्यायाधीश करावं लागेल या केसमध्ये. तुम्हीच न्यायाधीश, तुम्हीच गृहमंत्री, तुम्हीच तपासाचे अधिकारी. सर तुमच्याकडे द्यायचं आहे आता. काय पाटील महाराष्ट्रात काय तुम्ही जे तमाशा लावलाय. खरे तुमच्यावर संस्कारच नाही. माझं हे डायरेक्ट म्हणणं तुमच्यावर संस्कार नाही. तुम्ही
काय खालच्या पातळीवर बोलतात राव. चिन्ह हाताला फडणवीसला काय म्हणले, फडणवीस साहेबांना म्हणले ना, फडणवीस वाचल्या काय तुझ्या घंट्या काय ते तीन टाळा काय म्हणले ना. काय तुम्ही बोलतात काय नाही. महाराष्ट्राची गृहमंत्री होती त्या टायमाला. एवढ्या मोठ्या माणसाला जर तुम्ही असं एकरी भाषेत उल्लेख करतात, एवढ्या खालच्या नीच पातळीचं बोलतात, तुम्ही काय कशाचे पाटील. पाटलाचं नाही, पाटलाच्या तोंडात असे शब्द शोभत नाही. आम्ही पाटील, मी माझ्या लहान वयापेक्षा मी त्याला आवाज बोलते, तुम्ही का बोलत नाही. तुम्ही तर म्हाताऱ्या माणसात एकदम 70-80 वर्षाचे म्हाताऱ्या माणसं तुमच्या पाय पडतात, तुम्हाला आनंद होतो, इकडे तिकडे असं बघतात, तुम्हाला असं नाही राबवत घालतंय का, असं असतो तुमचा काय पाटील. हे आपल्याला सोबत नाही. आमच्या मराठ्यात असा पाटील इथून मग कुणी झाला नाही आणि तू पुढे होणार बी नाही. आणि तुम्हाला काय करायचं ते खेळणार नाही. असं काय हल्ले करायचे, काय नावावर लोक घालायचे ते घाला. तुम्हाला वाटत असं मायामध्ये समाज नाही. मायामध्ये भरपूर समाज आहे. मग 96 पडी तुम्हाला तुमचं लय मोठं षडयंत्र आहे. पण हे माझ्याच लक्षात आलेलं आहे. लय मोठ्या माणसाच्या लक्षात आलेलं आहे. तुम्हाला काय माणसं खेटायचे ते खेटा. मी तुमचं सगळी खेटायला सामर्थ्य आहे माझ्यात. आणि तुम्हीच म्हणतात ना की संघर्ष करायला काय लागत नाही. भाकर असले तर एवढं वाजलं तेवढं वाजलं. तुमचा संघर्ष तर काय आहे. तुमच्याकडे 1.5-2 लाखाच्या मोबाईल, मुलाकड, बायकोकड, तुमच्याकडे ते घर हे सगळं कुठून आहे. तुमच्या गाड्याचा तापाचा खर्च कोण करतंय, काय करतंय, तुम्ही पुन्हा पुन्हा टार्गेट करतात. त्याचा विधानसभेचा आकार कोण आहे, लोकसभेचा आकार कोण आहे, काय सरळ माहिती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताची गोष्ट आहे, तुला दिवस काय झाला असं 15-20 दिवस झाला असं. ह्यांच्या गाडीत फिरणारे गजू सोळंके, केशव वायभट, पंकज सोळंके ह्यांच्यामध्ये कापेतले आणि ह्यांचा मेवना मी वाढूचा धंदा करतो. 5-7 हायवात बांगला गाडी. ज्या टायमाला पाटील उपोषणाला बसायच्या अगोदर मेवण्याला राहायला घर नव्हतं. 500 रुपये रोजाने लोक कसे लावतो वाढूच्या. आता डायरेक्ट अचानक कसं काय एवढं कुठून आलं. 5-7 हायवा, बांगला, 4 व्हीलर शोरूम गाडी. आणि त्याच्यात आम्ही एक सांगतो, हे कुणाच्या पाय पडले काय पडले. गजू सोळंकेवर, केशव वायभटवर आणि ते पंकज सोळंकेवर एनपीडी कायदा पडला. म्हणजे स्थान बंद 1 वर्षासाठी झाले. इथे हर्सुललाच ते सध्या. तर मग हे कुणाच्या पाय पडले की माझ्या मेवण्याला फक्त काय करा, जिल्हा बंदी करा, पण एनपीडी टाकू नका. कुणाच्या पाय पडले ह्याचा सुद्धा शोध लागायला पाहिजे. तुम्ही लय मायावर आरोप करतात ना, तुमची सुपारी माझी सुपारी घेतली ना, असं केलं तसं केलं. ह्याच्या असून कुठे अरे बोलतात की ते खोटं स्वतःची TRP वाढण्यासाठी तुम्ही काही बी करू शकता. औरंगजेबाचीच मी तुम्हाला उत्पा देणार आहे. तुम्हाला काय माझं वापरण करायचं आहे ते करा, माझ्यावर कोणची यंत्रणा घालायची ती घाला, तुम्हाला काय काय सुद्धा आणायचं ते आणा. मी तुम्हाला भेट नाही. आणि मी एवढा पालत्या काळजाचा होतो म्हणूनच तुम्हाला मावळा भेटला होता. पण तुम्ही ह्या मावळ्याचा एवढं वापर करून घेतला. माझं नाव गणूजी शिर्के हे करतात का. गणूजी शिर्के तुम्हीच तुरत ना, तुम्हीच जातीचं वाटोळ केलं. जाती तेढ निर्माण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार चलत नाही. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज 18 पगड जातीला घेऊन चलत होते, ते तुमच्यात विचार नाही. आणि तुम्ही एकदम आहे का आता तुमचा लय माहिती मला. तुम्ही एकदम मागे 2 वर्ष मोटरसायकलवर फिरलो अभियानामध्ये. तुम्ही काय काय टार्गेट करीत होतात. मुसलमानाला किती टार्गेट करीत होते. पण आता हे उपोषणापासून तुम्ही मुसलमानाला बोलतात का. इथून माझं किती हिंदुत्व होतं तुमच्या. असं तुमच्या नसात हिंदुत्व भरलेलं होतं ते कुठे गेलं. आणि आता आम्ही काय सांगतो तुम्हाला, राजरत्न आंबेडकर साहेब आणि आपले मुंबईचे ते मौलाना ते फतवा काढणारे समाज त्यांच्या पुढे जात नाही. हे 2 आणि पुन्हा आपले छत्रपती संभाजी महाराज यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला तुम्हाला विधानसभा लढायला. तुम्ही किती समाजमध्ये ठरला. तुम्ही म्हणजे लढायचं सकाळपासून तुमचं सुरू होतं लढायचे. आणि असीम सर्वोदय आल्यावर तुमची अशी दिलबंदी झाली की तुम्ही विधानसभा कॅन्सल केली. तुम्ही तर म्हणत नाही समाजाच्या पुढे जात नाही. समाज जे सांगितले ते करणार. समाज लढायला तयार होता ना. समाज म्हणला होता ना तुम्ही उमेदवार द्या, किती बी अर्ज पडू द्या, आम्ही त्यांना सुरू करतो. तयार झालं. मग तुम्ही कॅन्सल कशामुळे केलं. ह्याच्या मागालं जे काय मुळे ते सांगा. तुम्ही माझ्यावर आरोप करतात सुपारीचा ह्याचा. 2016 यांनी ऐकला वॉलच्या टेंडरला पैसे प्राप्त करून घेतले. मला वॉलचं टेंडर घ्यायचं म्हणजे
माझ्याकडून मी घेतलेले 50,000. त्या टायमाला लक्ष्मण अण्णा पवार पहिल्या वेळेस आमदार झाले आणि त्यांच्यावर ॲट्रॉसिटी झाली. तर तिथं हे आले मला म्हणले आम्हाला अर्जंट 50,000ची गरज आहे. तर मी बायकोचं सोनं घाट ठेवलं. त्या टायमाला नोटाबंदी झाली. मुथूट फायनान्समध्ये आहे का मी सोनं घाट ठेवलं. कुठं बीडला ठेवलं सोनं घालतं. मी तिथून आलो. ते कॅश चलन भेटलं मला 2,000चं नोटा 500चं घे. मी आलो तुम्ही एवढा माणूस झालो मी असं म्हणजे झाला दिवस मध्ये म्हणजे महाराजासारखं सुखमा देत होतो. तर माझा विचार आहे का सर हे 1.5 लाख रुपये द्यायचे माझ्यासाठी. कृष्णा शिंदे होता बरोबर तो मी पाठवलंच आहे. तर मी आलो तिथं कृष्णा शिंदे म्हणला अरे काही येडा झाला का एवढे पैसे देत असतील काय. मला 10-5 हजार रुपये वेगळे तरी मी आहे का 25,000 रुपये दिले त्याच्यातले आणि दिले खुश झाले. मग मला म्हणले लक्ष्मणाला पवारला म्हणले काय ह्यांना उत्तर द्यायचं का बहिणी आपलं सगळं असं केलं तसं केलं. लक्ष्मणांना म्हणले मला अजिबात काय करायचं नाही. तुम्ही तुमचे काम धंदे बघा. मी अशा राड्यात पडत नाही. की आमचा वैयक्तिक प्रश्न म्हणजे हे तिथं आहे पेटवायला आले. 1800 झाली त्याच्यामुळे काय जे समजा एसीच्या लोकांना काय हाणमार करायचं हे तिथं मला म्हणले होते. आणि एक नार्को टेस्टमध्ये SIT मध्ये ते मी येईल ना मी माहिती तयारीच आहे. हे वाळूचं टेंडर म्हणून माझ्या भरपूर मित्रांकडून पैसे घेतलेले कोणाला 1 रुपया सुद्धा दिलेला नाही. ते बी आहे का SIT मध्ये नार्को टेस्टमध्ये येईल. ह्याला वाटतंय आता पैसे द्यावा पण पैसे द्यावा तर लोक म्हणते ह्याच्याकडे कुठून आले. त्याच्यामुळे पैसे द्यायला बी घ्यायला माझ्या मित्र नगरच्या मित्राचं 5 लाख होतं. माझ्या गावातला गावाकडला एक मित्र आहे त्याचे 3 लाख 3-3.5 लाख माझे तर असे लय 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 तर आणि दारूच्या धंद्याला मी 1 लाख रुपये घेतलेले ते बी दिले नाही. माझ्याच मित्राचे घेतलेले धंदा तर केलाच केला पण डुप्लिकेट दारूचा धंदा केला. ओरिजिनल बी नाही केला. डुप्लिकेट दारू वाजून तुम्ही लोकांच्या किडन्या घालायला गेलात पण त्याच्यात जनताच म्हणते तुमच्या किडन्या डॅमेज झाल्यात. तेच तुम्हाला काही पाप लागलं असं असं वागू नका पाटील. स्वतःच्या नावासाठी समाजाची सावली घेऊ नका. जे सत्य ते एक दिवस बाहेर येत असते. आज समाज मला नाव ठेवी पण हेच एक दिवस समाज आहे का जेवढे तुमच्यावर फुलं पडले तर तेवढे दगड पडणार म्हणजे पडणार. पण कोणताही एक काळ असतो त्या काळात त्या माणसाला कुणी डॅमेज करू शकत नाही. ते तुमचा काळ आहे आणि तो काळ आहे का आता उतरता ह्याला लागले आणि एक दिवस तुमचं सर बाहेर येणार आहे. तुमचं लय दिवस झाले लय दिवस नाही महिना 2 महिने 4 महिने 6 महिने आणि हवा सरणार आहे. आणि हवा तर आताच निघून गेली. आता तुम्हाला कुठं पब्लिक जमत नाही काय नाही. तुम्ही आता फक्त काय धरलं माहिती का लग्न सप्ते कीर्तन आणि आपले जत्रा काय म्हणतात त्याला. कारण आहे ती पब्लिक असते तिथं जायचं आपलं बोलायचं गोड गोड बोलायचं ह्याव करायचं त्याव करायचं निघायचं. कारण पब्लिक तुम्हाला जमा नाही. आणि रात्रीच मला एक जणांचा मेसेज आला तुम्ही अमोल खुने तुमचा पाय अमोल खुने पाटील 19 फेब्रुवारी पुस्तक शांत राहा. कशामुळे आंतरवालीमध्ये ह्याला लय मोठी शिवजयंती साजरी करायची आणि ते मी जर असं बोललो तर पब्लिक येणार नाही. पण माझी विनंती महाराष्ट्रातल्या तमाम म्हणजे भक्तांना त्यांच्या तुम्ही बिंदास छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हणल्यावर तुम्ही बिंदास जा. तर मी हे पाप करणार नाही. उलट असंख्य संख्येने जा चांगली शिवजयंती साजरी करा. याच्या डोक्यात तेवढं तरी विचार चांगले ते महाराजांची शिवजयंती तरी साजरी करायची हे तरी विचार चांगले मला बरे वाटले. काय अडचण नाही जा लोकांना बिंदास. पण असं फसवू नका. कोण समाजाला फसवू नका. गोरगरिबाची घरं लई गेली ह्याच्यात मी तर बरबादच झालो. माझ्याकडे काहीच राहिलं नाही. माझे वकील मॅनेज केले माझ्या बायकोला सोनं नाही सर सोनं सर घात मोडले. आणि दुसरी विनंती मी नंगा माझा काळ तपासायचा ते तपासा. मला धमक्या देऊ नका. तुझ्यावर फौजदारीचे केस करतो आणि तू आणि काय म्हणले त्याची जामीनच कॅन्सल करा एवढं चिडून बोलतात. मी काय म्हणतो माहिती का तुम्ही एवढं चिडून बोलू नका. लय रडू झाला तुम्ही करा. हे आहे का महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाणी कुठंतरी मुरतंय आणि पाटील आहे का घाबरलेत हे लोकांच्या लक्षात आले. आणि मी पाटील आहे का एकटाच आहे. तुम्हाला कुठं मायावर हल्ले करायचे कोणाला माझ्या तोंडाला काळ लावायचे कुठं काय करायचं देतच नाही तुम्हाला. मग हा जो प्रचार निवेदन झालं हा जो विषय होता याच्या मागचे मास्टर मग कोण आहे. कशाचा मागचं हा जो कोपर्डीचा जो प्रकार झाला त्याच्या मास्टर माइंड जरांगे पाटील असत ना. हेच मास्टर माइंड हेच आम्हाला सांगितलंय. हेच म्हणले तुम्ही जर नाही केलं तर मी फाशी घेईन. आणि त्याच्या पलीकडले काय मास्टर माइंड एवढे मोठे पुरावे तुम्हाला दाखवलेत ना ह्याच्या बाईट दाखवली तुम्हाला. तुमचं जरांगे पाटील एवढं चांगलं रिलेशन होते फाटलं कशावर
फाटलं मला ते विचारत पटाला हे मला येणार पण केलं की तुम्हाला पावळे मिळेल ती बी पुरवते मिळेल ना ती बी माझ्यासोबत होते ना माझा जेवढा संघर्ष आहे तेवढा त्यांचा संघर्ष आहे ना तर त्यांचं नाव बदनाम झालं माझी चूक झाली बा मी त्या टायमाला त्यांचंच नादी लागायला पाहिजे मला मला चांगलं कुठतरी समाजाचं बरं लागलं समाजाचं एकच नाही लागले ते समाजाची लय मोठी दिशा बुधवार लागली ते बिचारे चांगले माझ्यामुळे आहे का त्यांना डाग लागला पण तो डाग सुद्धा एक दिवस पुसून निघाले आणि ते पैसे नाही खाल्ले त्यांच्या जागेवर नावावर 3 डोम कावळे पैसे खाल्ले तेच पोरं सांगते कुणी पैसे खाल्ले ते सुद्धा येणार पत्रकार परिषद घेणार हा ते सुद्धा सांगणार होतं त्यांच्या नावावर कोणच्या डोम कावळे पैसे खाल्ले ते डोम कावळे सुद्धा उघडे पडणार होतं ते सांगते ना घेणार पत्रकार परिषद ते तुम्ही दोघे एकमेकांवर आरोप करताय त्यांनी पोलिसांची भेट घेऊन जसे कायदेशीर दाद मागितली तसं तुम्ही काय करणार मग मी आता काय दिसलंच नाही तिथं निवेदन दिलं ना त्यांनी जसं काय दिसेल दिलं मी तसं काय दिलं मी आहे कायदा हातात घेणार नाही कायद्यात राहील फायदा तरी मला पण माहिती कायदा हातात घेतल्यावर काय होतंय बघितलं मी हे असे बिगर डोक्याचं माणसं ऐकून मी बघितलं काय काय करायचं काय नाही चांगलं अनुभव आला ना 5 वर्ष शिक्षा लागली 20 महिने एवढं जेल काढले 2,500 रुपये घरचे मनी ऑर्डरला द्यायचे यांच्याकडे 1,500 घ्यायचं 1,000 रुपये मनी ऑर्डर टाकायचे हे काय लागलं सांगायला नाही जरांगे पाटीलची एवढी दहशत काय आहे का ते स्वतः ब्लॅकमेलर आहे काय नेमकं तुम्हाला म्हणायचं सांगा दहशत का हां कशाची दहशत आहे तुझं हे उगा समाजाने थोडं डोक्यावर घेतलं होतं म्हणून पण समाजाला कळा लागलं आता काय माणूस काय आहे, काय नाही दहशत कशी मला काय करायला अरे मी या रोडा काढून आलोय जालना काढून आलोय सारा अनुभव आलाय मला तुझ्यावर फौजदारी करतो आणि तू जामीन कॅन्सल करतो आणि टाइम केस करीतो कोणाची जामीन कॅन्सल करायला लागले तुम्ही आता तुम्हाला सुद्धा जेलमध्ये जावं लागेल तुमचं डबळ सर बाहेर आल्यावर जालन्याला उपोषण बसणार आहे त्याची प्रमुख मागण्या काय असतात माझी मागणी एवढीच आहे की मला SIT नार्को टेस्ट या चौकशा पाहिजे नार्को टेस्ट करायची की नाही करायची ते त्यांची मागणी तिची तुमची मागणी माझी तीच मागणी ना मग प्रॉब्लेम काय उपोषण कशासाठी शासन तरी नाही ना मग त्याच्यामुळे मला कलेक्टर ऑफिसला उपोषणाला बसायचं ना नार्को टेस्ट हवा एकच मागणी फक्त नार्को टेस्ट SIT कसली SIT म्हणजे जे काय समजा हे कारणाने केले मी केले ते उघडं पडत ना ते SIT चौकशी चौकशीच ना म्हणजे तुमच्यावर जे आरोप केला त्याची यासाठी करायची की काय हो मी सर ते शिष्टमंडळ सर असं ते काय मी जर काय कोणाला 10 रुपये घेतले असते मी उघडा पडल त्याने घेतले असते ते नसते घेतले तर नाही पडायचे बरं यामध्ये धनंजय मुंडेचा वारंवार उल्लेख का होता धनंजय मुंडेला बदनाम करायला ह्यांचा एखाद्या सांगितलं असेल हे मी काय सांगू शकतो ते वैयक्तिक त्यांचा वाद आहे तुम्ही दोघं खेळा का तुमचे भांडणं खेळायचे तर याच्यात मला पण टार्गेट केलं धनंजय मुंडे साहेब मंत्री अरे मला संस्काराचं शहा नोकरी माझ्या संस्कारच चाललेत मला वडील झाल्या माझं नाव जवळ बोलायचे तुम्हाला ते संस्कार नाही तर तुम्ही एकरी भाषेत बोलतात मला संस्कार चांगले ते माझ्या आई वडिलांनी चांगले संस्कार दिलेले त्यांनी जे आरोप आज एक क्वार्टर सकाळची फाईल झाली आहे पांढरे म्हणूनचे सरपंच आहेत ते आणि ते होते त्यांचेच बोलत आहे म्हणजे तुमचेच बोलत आहे की बाबा मी पैसे दिले आणि आठवड्याच्या वेळेस जरा आता तुम्हाला सांगतो ते माझे मित्र अर्धवटच ते आहे काय नेमकं तो विषय काय आहे? विषय काय ते फोन लावला आम्हाला सुटलाय मला आनंद झाला बाबा काय नाव त्यांचं? त्यांचं चॅनल नाव हा? चॅनल नाव चॅनल अच्छा ते पण म्हणताय की मी जेलमध्ये होतो आणि हा, यांच्यासोबत- सोबतच होतो. आता मी तुम्हाला सगळं सगळं विषय काय आहे? तुम्हाला सांगतो की तो विषय आम्हाला केस सुरू केले नगर जेलला आणलं तर ते टाइमाला ते कोणत्या केसमध्ये आले ते काय मला माहित नाही ते आले जेलला आमची ओळख झाली आम्ही सांगितलं आम्ही अशा कसं आलो मग आमची ओळख झाली तर मग ते त्यांची जामीन झाली आमची अंडरस्टँड केस सुरू ते आमच्या प्रत्येक त्यांनी मराठा होते त्यांना थोडा आपला अभिमान वाटला मग ते यायचे यांना पैसे द्यायचे यायला जायला खाऊ पिऊ घालायचे तर ते नंतर हे मोठे झाल्यावर आले मग ते म्हणले मायाला आपण हे माणूस तर कसलीच किंमत देत नाही मला ओळखी नाही सुद्धा मी सांगितलं असेल तसं ज्या टायमाला मागवलेलं सर्व म्हणले त्या टायमाला मला बोलायला सुद्धा एकदम माणूस एकदम एवढी ॲटिट्यूड आली की कमी दिवसात माणसं मोठे झाले आहे का ह्याला खाता येत नाही आणि हे थोड्या दिवसात जुळून जाईल म्हणजे ते मला बोलले होते त्याच्या अगोदर पण मला नाही सांगा करते समाजासाठी असं तसं पण एवढं आहे का माणसाला अंग फुगायला नाही पाहिजे ओळखीचा माणूस असला तरी जसं ओळख नाही असं एक बघायचं
80 वर्षाचा माणूस पाय पडला तरी मी असं इकडे बघायचं कशाला पाय पडले काय हे धंदे असते. महाराजांनी हे महाराजाचं तत्व नाव घेते आणि औरंगजेब सारखे हे वागत येतं. आजच्या पत्रकार परिषदेचा उद्देश काय आहे? उद्देश काय माझ्यावर काम बोलले म्हणून मी आज पत्रकार परिषद घेतली. माझी तयारी ना तुम्हाला काय करायचं. आता हे बघा हे म्हणते धनंजय मुंडेचे माझे संबंध त्या बाई तुम्हाला आता तुम्ही जरांगे पाटलांवर जे आरोप केले तर त्यांचा मुलगा 1.5-2 लाखाचा मोबाईल वापरतो, त्यांची मुलगी हे तर सांगता माझ्याकडे काहीच नाही, माझ्या नावावर काहीच नाही, तुम्ही आरोप करता. मग हे कुठून आलं मोबाईल कुठून आले त्यांच्याकडे काहीच नाही. प्रॉपर्टी जमवली की त्यांनी जमिनी वगैरे घेतले. ते निघत नाही साठी नसलं जमीन तर नाही निघायचं. नार्को टेस्टमध्ये जमीन असलं तर निघाय. ते काय केलंय काय नाही. पण तुमचे आरोप फक्त लोकसभेला कोणाचं कुकू लावलं, विधानसभेला कोणाचं कुकू लावलं ते कळत ना. त्यांचे तुमचे आरोप फक्त त्यांच्यावरच आहेत का त्यांचे जे सोबतचे आहेत सहकारी आहेत त्यांच्यावर पण आरोप आहेत? सगळ्यावरच ना. ज्यांचं काय असेल ते निघणं का बळ कोणी खाल्लंय ते खाल्लं असलं तर मग मी निघणार नाही. असं 10-20 एकर जमीन घेतली असते मी कुठं कोकणात, पुण्याला, मुंबईला, संभाजीनगरला, जालन्यात फ्लॅट बंगले बिंगले काही घेतलं असतं तर निघत ना माझं बी आणि त्यांचं बी निघत. इतके दिवस तुम्ही शांत का होता तेवढं सगळं माहीत असतं. 400 वाचा नाही त्याच्यामुळे शांत होतो. आता हे 400 तुम्ही वाचा. शिव विनाकारण माझ्यावर आरोप लावला की ह्याचा सीडीआर काढा ते काढा. आता मोबाईल बी आता मी तुमच्याकडे देतो नाही सीडीआर आहे ह्याच्यामध्ये. धनंजय मुंडेचा माझा पुत्र पण काही 400 मध्ये बघा सीडीआर काढा बघा हे 400. आता तुमच्यावर सर्वात महत्त्वाचा जो आरोप आहे तो म्हणजे त्यांच्या हत्येचा कट आणि त्याला धनंजय मुंडे पुरस्कृत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर काय वाटतं त्यांचा हत्येचा कट हे दाखल केलाय त्यांनी कसं पुढे सिद्ध नाही झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांची टीआरपी कमी झाली की हे कुणाला वेळेचा पत्र करू शकते. ह्याचं टीआरपी शिवाय माहिती का ते का घर का भेदी निघला काहीतरी निघला ते मीडियावर होतं. म्हणजे टीआरपी कशी वाटते माहिती का जवळचं आणि सुकट रक्षेला जर मी म्हटल्यावर मारायचं असं कसं म्हणजे चर्चा लय होती भरपूर आणि ते एकदम व्हायरल झाले. मग ह्यांची लगेच टीआरपी वाटते. ह्यांना काय वावसूनच राहत नाही 4 माणसं धरायलाच काय एसटी वापरून 4च पाय राहते तिथं ते व्हिडिओ मध्ये धरायला म्हणजे कसलंच आवश्यक नाही. आणि ह्यांचं उपोषणाचं मी तुम्हाला सांगतो ह्याला कसलंच बोलता येत नाही. पण ज्या टायमाला उपोषण सोडते त्या टायमाला ह्याचा आवाज एकदम पहाडी कसं तर यांच्या पाठीमागे संपूर्ण मराठा समाज आहे आपण असं समजू सध्या तरी. समाजाला काय आव्हान कराल काय तुमच्या भावना कारण तुम्ही सुद्धा मराठा समाजाला काम करता. समाज न्यूट्रल होईल ना. समाजाला कळालं ना हळूहळू काय समाजाला आव्हान काय नाही त्यांचं असं तुम्ही एकटे पडाल तुम्हाला आणखी सोबती पाहिजे त्यांच्याशी भांडायला. मला काय गरज नाही. ही लढाई एकट्याची माझ्यावर अन्याय झाला हे असला संघर्ष कोणाच्या नशिबात नसते. माझ्याकडे काय नेते नाहीत माझ्या बाजूने कुणीच नाही माझ्या बाजूने. सरळ ह्यांच्याकडे साम दाम दंड भेद सरळ ह्यांच्याकडे माझ्याकडे काहीच नाही. माझ्याकडे फक्त भरला येतो बघत घेऊ. आणि मी 1000 रुपयांचा सुपारी आणि हे असे पैसे खाली असते तुम्ही सामोरे जाण्याची बाबत आहे काय गपचूप का डिस्ट्रीब्यूट घरून घरात असतो ना. जाता जाता समाजाला काय आव्हान करणार? समाजाला काय सांग समाजाला काय सांगणार ते सांग. समाजाला माझी एवढीच विनंती की बाबा मी जर चुकीचं वागला असेल तर मला शिक्षा भेटेल आणि हे जर चुकीचं वागले असले तर ह्यांना शिक्षा भेटेल. फक्त समाजाने सुद्धा मला वाटतं की तुम्ही सामोरे जा सोबत नार्को टेस्ट लाईफस्टाईल केला मग उघडा पडा समाजाला कोण खरा आहे कोण खोटा आहे समाजाला कळत ना त्या टायमाला. चलो थँक्यू.